कॅप 2 रिझल्टमध्ये आता तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर आता पुढे काय? इथेच सगळ्यात मोठं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये सुरू होतं. यामध्ये कॉलेज मिळालं, की आपल्याला फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं आहे? त्यानंतर सीट एक्सेप्टन्स कसं करायचं आहे? कॉलेज रिपोर्टिंग कधी करायची? डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत? फीस कशी भरायची? किती भरायची? या सर्व गोष्टीमुळे कन्फ्युजन होत असतं. आणि यामधली एकही स्टेप जर तुमची चुकली, तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप 2 मध्ये कॉलेज मिळाल्यानंतर काय कंप्लीट प्रोसेस असते हे सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप ही सर्व कंप्लीट प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CET देण्याचा प्लॅन करत आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. येत्या 17 ऑगस्ट पासून आपली MBA CET ची कंप्लीट बॅच जी आहे, लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA CET चा तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे, तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स सुद्धा मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीजचं PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मिळणार आहेत. जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, चांगलं प्रिपरेशन होईल, चांगला पर्सेंटाईल मिळवून तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. तर यासाठी तुम्हाला या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉइन करून प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर करू नका, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. चला तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं. ओके. कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन मिळतो, फ्रीज की बेटरमेंट, राईट? समजा तुम्हाला कॅप 2 मध्ये एखादं कॉलेज मिळालं. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुमच्या पसंतीचं असेल, मिळालेला कोर्स तुमच्या प्रेफरन्सनुसार असेल, योग्य वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की यापुढे कॉलेज बदलण्याची सुद्धा गरज नाहीये, तर तुम्ही काय करायचंय? तुम्ही फ्रीज करायचंय. पण तुम्हाला वाटते की मला या कॉलेजपेक्षाही आणखीन चांगलं कॉलेज मिळू शकतं. माझ्या प्रेफरन्स लिस्टपेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही करायचं बेटरमेंट. आलं लक्षात? हे 2 ऑप्शन्स पैकी एक तुम्हाला करायचं आहे. बट नेहमी लक्षात ठेवा, फ्रीज करता याचा अर्थ काय? तुम्ही ती सीट जी आहे ती फ्रीज केलेली आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स करायचं आहे. बट याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की फक्त प्रेफरन्स कॉलेज मिळाले, टॉप कॉलेज मिळाले असं कॉलेज नाही निवडायचं. आपल्याला कॉलेज पण बघायचंय, कोर्स पण बघायचंय, लोकेशन बघायचंय, त्याची फीस बघायची, प्लेसमेंट कशी आहे त्याची, है ना? असं हे सर्व सर्व गोष्टी बघूनच तुम्हाला फ्रीज करायचंय, ऍक्सेप्ट करायचंय. ठीक आहे ना? त्यानंतर येतं आपलं सीट ऍक्सेप्टन्स. बघा, एकदा का तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला त्या कॉलेजची सीट जी आहे ती पूर्णपणे ऍक्सेप्ट करावी लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, कॉलेज अलॉट झालं म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं असं नसतं, राईट? ऍडमिशन तुमचं पूर्ण झालं असं समजू नका. तुम्हाला कॅप पोर्टलवर जाऊन जे ऍडमिशन इन्स्ट्रक्शन्स आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे. ठीक आहे. आता सीट ऍक्सेप्टन्स करताना तुम्हाला फीस पण भरावी लागते. बट एक माझा त्याच्यामध्ये सल्ला आहे, की पेमेंट करण्याच्या अगोदर एक स्क्रीनशॉट घ्या. पेमेंट झाल्यानंतर जी रिसीट असते ती डाउनलोड करून ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन आपण जे भरत असतो किंवा आपले जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतात ते आपल्याला सुरक्षित ठेवायचे आहेत. ओके. कारण पुढे जाऊन ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला रिसिप्ट लागू शकते, ट्रान्झॅक्शन प्रूफची गरज लागू शकते. त्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेट करू नका, लास्ट डेटची वाट बघू नका. पोर्टलवरती जे काही डेडलाईन दिलेली आहे, है ना, शक्य असेल तर ते सुरुवातीपासूनच तुम्ही कंप्लीट प्रोसेस करत जा. ठीक आहे. शेवटच्या दिवशी वेबसाईट स्लो झाली, पेमेंट फेल्युअर झालं, टेक्निकल इश्यू आला, है ना, मग याच्यामुळे तुमच्या ऍडमिशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सो फटाफट तुम्ही काय करायचं? सीट ऍक्सेप्टन्स करून ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितले ते ठेवायच्या आहेत आणि करायच्या आहेत. पुढचा जो आपला पॉइंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कॉलेज रिपोर्टिंग. ठीक आहे. आता सीट ऍक्सेप्टन्स झाल्यानंतर कॉलेजमध्ये रिपोर्टिंग कधी करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. आणि हा जो एक असा पॉइंट असतो जिथे विद्यार्थ्यांना थोडंसं सिरियसनेस आणावं लागतो, सिरियस घ्यावं लागतं. कारण इथे ऑनलाईन कॅप प्रोसेस कंप्लीट करणं आणि ऍक्च्युअल कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणं किंवा रिपोर्टिंग करणं म्हणा, हे दोन्हीही वेगळे स्टेजेस आहेत. आलं लक्षात? तुमच्याकडे जे काही अलॉटमेंट लेटर आहे, है ना, किंवा संबंधित कॉलेजचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ओके,
त्यामध्ये जी रिपोर्टिंग बद्दलची जी माहिती आहे ती थोडीशी चेक करायची. कारण काय होतं कॉलेजकडून कधी कधी सांगितलं जातं की स्पेसिफिक डेट दिलेली असते, स्पेसिफिक टाइम दिलेला असतो रिपोर्टिंग करण्याची, तर त्याची डेडलाईन तुम्ही मिस करायची नाहीये. सो हे जे रिपोर्टिंग टाइम आहे, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत कॉलेजचे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि रिपोर्टिंगला जाताना, कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण घ्यायचे, फोटो कॉपीज पण घ्यायचे आणि सॉफ्ट कॉपीज पण जवळ ठेवायचे आहेत. ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित तयार ठेवायचं. डॉक्युमेंट्स जे आहेत त्याची एक्स्ट्रा कॉपी जी आहे, एक्स्ट्रा सेट जे आहे ते सोबत ठेवायचं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऍडमिशन सेक्शन जो असतो त्याच्यामध्ये रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. है ना, तुम्हाला काही ऍडमिशनची पुढची प्रक्रिया आहे ते सुद्धा ते समजावून सांगतील. व्हेरिफिकेशन असतं, अंडरटेकिंग असतं, फीस पेमेंट असतं, फॉर्मॅलिटीज असतात काही, हे तुम्हाला सांगितलं जातील. है ना, म्हणून नेहमी कॉलेज जे आहे त्या कॉलेजची ऑफिशियल नोटीस सुद्धा नेहमी चेक करत राहायची. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन्स जे कॉलेजने दिलेले आहेत ते फॉलो करत राहायचं. आलं लक्षात? आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात, जसं की मी डॉक्युमेंटवरती एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, पण मी ते सुद्धा तुम्हाला सांगतो. 10th ची मार्कशीट लागते, पासिंग सर्टिफिकेट लागतं. 12th ची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट लागतं. सीईटीचा जो तुमचा स्कोर कार्ड आहे तो स्कोर कार्ड लागेल. कॅपची अलॉटमेंट लेटरची जी फॉर्म आहेत किंवा ऍप्लिकेशन फॉर्म किंवा अलॉटमेंट लेटर दोन्ही घ्यायचं आहे. ठीक आहे, सीट ऍक्सेप्टन्स संबंधित जो प्रूफ आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. एलसी घ्या सोबत, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागेल. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा लागेल. ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस इन्कम सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड तर लागतंच. ठीक आहे, हे तर अजिबात विसरायचं नाहीये. सो ही लिस्ट तुम्हाला सोबत ठेवायची, किंवा ही जी लिस्ट मी तुम्हाला सांगितली त्या लिस्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. आलं लक्षात? त्यानंतर येतो तुमचा महत्वाचा मुद्दा. आता फीस किती आहे हे आपल्याला डायरेक्टली सांगता येऊ शकत नाही. जे ऑफिशियल फी स्ट्रक्चर आहे कॉलेजचा तो तसाच असतो, आणि प्रत्येक कॉलेजचा फी स्ट्रक्चर वेगळा असतो. ठीक आहे, कारण कॅप पोर्टलवर दिसणारी अमाऊंट तीच कॉलेजची फीस आहे असं नसतं. कॉलेजची ट्युशन फी असते, डेव्हलपमेंट फी असते, ऍप्लिकेशन चार्जेस वेगवेगळे असू शकतात. है ना, ऍडमिशन कॅटेगरी, ऍप्लिकेशन म्हणजे गव्हर्नमेंटचे काही रूल्स ऍप्लिकेबल होत असतात. है ना, त्यानुसार फी स्ट्रक्चर बदलू शकतो. त्यामुळे कॉलेजचा जो काही ऑफिशियल फी स्ट्रक्चर आहे तो व्यवस्थित चेक करायचा, आणि फीस भरताना नेहमी पेमेंट रिसीट घ्यायचा. ओके, ऑनलाईन पेमेंट असेल तर ट्रान्झॅक्शन आयडी सेव्ह करून ठेवायचा, ऑफलाईन पेमेंट असेल तर रिसीट ठेवायचा. आलं लक्षात? आता आपण थोडंसं चेकलिस्ट करूया, है ना. आता यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्ही फ्रीज आणि बेटरमेंट जे आहे ते केअरफुली डिसाईड करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कुठलं प्रेफरन्स हवंय, कुठलं कॉलेज हवंय, त्यानुसार सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. फीस पाहायचे, लोकेशन पाहायचंय, कॉलेजचं प्लेसमेंट पाहायचं, आणि मग तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंटकडे व्यवस्थितपणे डिसिजन घ्यायचा आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस जो आहे त्याची डेडलाईन व्यवस्थित चेक करायची, आणि ते सुद्धा डेडलाईनच्या आतच कंप्लीट करायची आहे. कॉलेज रिपोर्टिंगचं सुद्धा तसंच आहे, त्याची जी डेट दिलेली आहे ती डेडलाईनच्या आतच तुम्हाला कंप्लीट करायचे. इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील तर व्यवस्थित चेक करायचे. त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स सुद्धा न्यायचेत, आणि फोटोकॉपीज सुद्धा, सॉफ्ट कॉपीज सुद्धा सोबत ठेवायचे. फीस भरल्यानंतर रिसीट जी आहे ती सोबत ठेवायची. पेमेंट प्रूफ तुमचा नेहमी सुरक्षित ठेवायचा आहे, कधीही लागू शकतो. आलं लक्षात? तर या गोष्टी सर्व तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, आणि यामध्ये एकही स्टेप चुकवू नका, कारण कुठलीही स्टेप चुकली तर तुम्हाला ऍडमिशन मध्ये अडचण येऊ शकते, आणि तुमचं ड्रीम जे आहे ते त्या अडचणीत येऊ शकतं. ठीक आहे, आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन नेक्स्ट सेशनमध्ये देईन. जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CET देणार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. येत्या 17 तारखेपासून आपण आपली लाईव्ह बॅच सुरू करत आहोत MBA CETच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस हा एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंतर्गत कव्हर करता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये रेकॉर्डेड सेशन्स, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज या सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर अजिबात उशीर करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक